सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेली आठवण. 16 आणे सोली वसंत मी उभ्या आयुष्यात एकच पाहिला आणि तो म्हणजे स्वामी स्वरूपानंद. भ्रष्टाचार आणि भेसळ यांचे विविध अवतार सांप्रत लोकांच्या उत्तम परिचयाचे झाले आहेत. साधू या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वर्गातही असे विविध प्रकार आढळून येतात. ही गोष्ट आजचीच नाही, पुष्कळ जुनी आहे. तुकाराम महाराजांनी ऐसे संत झाले कली, तोंडी तमाखूची नळी अशा शब्दात या भोंदूंचं वर्णन केलं आहे. भम भोले जय शंकर अशी गर्जना करीत चिलिमीखाली ओलं फडकं लावून झुरके घेत बसलेले किंवा भांग घोटा खलीत बसण्यानं क्षिप्रेच्या काठावरील फरशीच्या दगडांना तळहातावरील पंजन इतके खोल खड्डे पडलेले आजही तुम्हाला दिसतील. अगदी लहानपणी मी 8-9 वर्षांचा असताना उज्जैनीचा प्रचंड कुंभमेळा पाहिला होता. त्यावेळी जमलेल्या गोसाव्यांच्या प्रचंड गर्दीत नागा म्हणजे नंगे गोसावी आणि गोसाविणीही मी पाहिले आहेत. उज्जैनी हे महाक्षेत्र त्यावेळी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे होतं, म्हणून तिथं नाग्यांना बंदी नव्हती. बाहेरून तुकतुकीत झाकण टोपण लावून आत औषधाच्या नावानं विटकरीची पूड किंवा अशीच काहीतरी भेसळ केलेली पुष्कळदा नजरेस येते. तसाच प्रकार तुळशीच्या किंवा रुद्राक्षाच्या माळा घालून, जटा वाढवून, भगवी वस्त्र धारण करून, मठ बांधून किंवा अन्य रीतीनं साधूपणाची सोंग घेऊन फिरणाऱ्यांचा आहे. गिरी, पुरी, भारती वगैरे 10 नामी गोसाव्यांचे आखाडे तीर्थक्षेत्री लागलेले असतात. जैन साधूंचे मेळे असे फिरतात आणि गोसाव्यांच्या झुंडी आणि त्यांच्या मारामाऱ्या यांच्याही नोंदी पेशवाई कागदपत्रात आढळतात. यांच्यातही अधूनमधून साधूपदाला शोभतील असे पुरुष मिसळून गेलेले असतात. असो, स्वामी स्वरूपानंद म्हणून नुकतेच समाधीस्थ झालेले सत्पुरुष रामचंद्र विष्णू गोडबोले हे माझ्याकडे सुमारे 40 वर्षांपूर्वी लेखक होते. त्यांची तशी मला काही माहिती नव्हती. अक्षर फार सुंदर आणि वळणदार, गोरी पान अंगकांती, संपूर्ण खादीधारी आणि अत्यंत मितभाषी. पैठणहून शिवदीन केसरींच्या मठातून आणलेल्या नाथपंथी प्रसिद्ध अप्रसिद्ध पोथ्या त्यांच्याकडून नकलून घेतल्या. मी त्यांना सूचना दिली की रामभाऊ, तुम्ही फक्त अक्षराला अक्षर लिहा. हे जुने ग्रंथ आहेत, तुम्हाला शब्द कळणार नाहीत, पदे मी जोडीन. रामभाऊ काहीच बोलले नाहीत. काम पुरं झालं आणि पाहतो तो शब्द सगळे जोडलेले आहेत. तेव्हा मी म्हणालो, रामभाऊ, तुम्हाला या विषयात चांगली गती दिसते. या अवघड कामासाठी असा जाणता आणि अबोल लेखक मिळाला याचा मला आनंदच झाला. पुढं काही काम निघालं तेव्हा त्यांना बोलवावं म्हणून टिळक विद्यापीठाकडे चौकशी केली. तेव्हा कळलं की आजारी पडून कोकणात गेलेत. मला वाटलं आप्पा पटवर्धनांकडे गेले असतील. असेच दिवस गेले आणि मला एक पत्र आलं. त्यात
मी रामभाऊ गोडबोले, आपल्याकडे लेखक होतो. मी एक ग्रंथ लिहिला आहे. पावसचे आंबेवाले देसाई मुद्रिते आपल्याकडे देतील. आपण प्रस्तावना लिहावी. स्वरूपानंद असा मजकूर. हा गोडबोले स्वरूपानंद काय झाला असा मी मनात विस्मय केला. पुस्तक होतं भावार्थ गीता. ती रचना पाहून लेखकाचा काही विशेष अधिकार आहे असं माझ्या ध्यानात आलं. विश्वाच्या पाठीशी अचिंत्य शक्ती आहे असं मानणारा मी आहे, पण कठोर चिकित्सावादी आहे. गुरुमुख वगैरे काही केलं नाही. आणि स्वरूपानंद तर साक्षात सांप्रदायिक. पुढे गोगटे कॉलेजचे संस्थापक श्रीयुत ज.वा. जोशी, हे कॉलेज त्यावेळी पुणे विद्यापीठाकडे होतं आणि ज.वा. जोशी पुणे विद्यापीठाच्या विधी सभेचे सदस्य होते. त्यांनी कॉलेजच्या संमेलनाला मला आमंत्रण दिलं. त्यावेळी मला स्वरूपानंदांचं पत्र आलं. रत्नागिरीला आपण येत आहात, आपल्याला भेटावं अशी फार इच्छा आहे. छोटी मोटर सर्व्हिस आहे, आपण पावसला येऊन मला भेटून जावं. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मी पावसला गेलो. देसायांच्या घरी कोकणातील चालीप्रमाणे ओसरीवर खाली भिंत आणि वर लाकडी कठडा करून केलेली खोली. मी गेलो. दाराच्या डाव्या अंगाला 2 लोखंडी पायावर 2 लोखंडी फळ्यांची घडवंची, त्यावर एक सतरंजी, भिंतीवर लहान लहान देवादिकांच्या आणि साधू पुरुषांच्या तस्बिरी. या घडवंचीवर हे स्वरूपानंद पहुडलेले होते, जागेच. मी आल्याचं कळताच उठून बसले. तो श्वासाचा जोर असा, तोंडातून शब्द फुटेना. मुखमंडल मात्र मला फार तेजस्वी दिसलं. 10-5 क्षणानंतर ते बोलू लागले. सोहम हंसः चा अजपाजप करावा असं त्यांनी सांगितलं. उदबत्त्या लावल्या. त्यावेळी त्यांची तशी विशेष प्रसिद्धी नसल्यामुळं आणखी कोणी नव्हतं. मग देसायांकडे स्नान भोजन केलं आणि 11 वाजता स्वामींचा निरोप घेऊन रत्नागिरी गाठली आणि कोल्हापूर मार्गे निघून आलो. हीच माझी आणि स्वामींची पहिली आणि शेवटची भेट. या लेखाचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकणार आहोत. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.